काहीतरी चटपटीत बनव खायला। मुलींची फरमाईश आहे काहीतरी चटपटीत पाहिजे, तर घरातल्या साहित्यातून झटपट होणारी आपण अशी रेसिपी करूयात। त्यासाठी आपण बघूयात काय काय घ्यायचं आहे ते। सगळ्यात पहिले आपण पनीर घेऊयात। पनीरचे छोटे छोटे पीसेस करायचे आहेत, असे उभे करून घ्यायचे पीस आणि नंतर मग आडवे करून असे छोटे छोटे आपण पीस घ्यायचे। तुम्हाला छोटे छोटे करायचे नसेल तर तुम्ही फक्त उभे असे मोठमोठे पीसेस करून त्यांना फ्राय करायचे आणि नंतर ते कट करायचे। तर मी अशा पद्धतीने कट करून घेते। इथे एका बाउलमध्ये मी छोटी पळी तेल टाकून घेते। त्यानंतर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे घरगुती मी मसाला तयार केलेला आहे, ते 1 चमचा मसाला टाकून घेते त्याच्यामध्ये। त्यानंतर धणे जिरे पावडर घेणार आहे आणि पेरी पेरी मसाला। पेरी पेरी मसाला टाकला की मुलांना थोडासा चटपटी आणि थोडासा बाहेरचा खाल्ल्यासारखा फील होतो। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण बारीक बारीक पीस जे कट करून घेतलेले आहेत पनीरचे ते टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे। इथे तुम्हाला हवे तर तुम्ही दहीचा सुद्धा वापर करू शकताय, पण मला दही वापरायचं नाही आहे। बिना दहीचा सुद्धा खूप छान शोरमा लागतो। इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। दही टाकून मी खूप वेळा शोरमा केलेला आहे, ते सुद्धा छान लागतो, असं सुद्धा छान लागतो। एकदा करून बघा या पद्धतीने। इथे मी एका तव्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तव्यामध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचे आणि पनीर आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे। मसाल्याची छान कोटिंग बसायला पाहिजे असं आपण हे फ्राय करून घेऊया। 4 ते 5 मिनिटं आपण परतून घेऊयात। इथे आपण एकीकडे असं तव्यावरती पनीर रुंद करून ते क्रिस्पी होईपर्यंत ठेवूयात आणि एकीकडे आपण गाजर सोलून घ्यायचे। इथे गाजर आपण अशा पद्धतीने बारीक बारीक किसून घ्यायचे। तुमच्याकडे असं नाही केलं तर तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकता। इथे आपल्याला असं बारीक बारीक कट करायचं आहे। तर अशा पद्धतीने मी गाजर आणि काकडी दोन्ही कट करून घेते। इथे गाजर कट करून घेतलेला आहे, ते आपण साईडला करून घेऊयात आणि अर्धी काकडी घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला अशी बारीक बारीक कट करायची, जास्त मोठी नाही कट करायची, जेवढे शक्य तेवढं पातळ कट करून घ्यायचे आपल्याला। आता ह्याच्या वरची पानं आपण काढून घ्यायचे आणि आपल्याला थोडासा कोबीचा भाग घ्यायचा आहे, जास्त नाही थोडासाच घेऊयात। कोबी आपण पातळ पातळ चिरून घ्यायची, बघा अशी पातळ यायला पाहिजे, अशी पातळ आपण चिरून घेऊया। इथे मी चपाती घेतलेली आहे, उरलेल्या चपातीपासून आपण पनीर शोरमा करणार आहोत। मेयोनीज टाकून घेते आणि आपल्याला छान ते पसरवून घ्यायचे। ह्याच्यावरती आपण गाजर टाकायचे, कोबी आणि थोडीशी काकडी टाकून घेऊयात। आता आपण पनीर जे फ्राय केलेले आहेत ते ह्याच्यावरती ठेवायचे। पनीरचे पीस आपण थोडे थोडे हलकेसे तोडून घ्यायचे आणि ह्याच्यावरती आपण टाकूयात सॉस। फोल्ड करायचे आणि त्याला रोल तयार करून घ्यायचे। इथे बघा मस्त आपला पनीरचा रोल तयार झालेला आहे। घरगुती साहित्यातून टेस्टी पनीर शोरमा आपण तयार केलेला आहे। आता आपण मुलींना देऊन बघूया त्यांना किती आवडतो आणि त्यांचे काय कमेंट्स येत आहेत ते। इथे बघा मस्त चटपटीत असा तुमच्यासाठी खास बनवलेला आहे पनीर शोरमा। खा आणि सांगा कसं झाले ते। एक नंबर मस्त झाला।